चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। शरद पवारांनी मार्करवाडीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला। यावरूनच पराभव झाला तर स्वीकारायला हवा, पराभवातनं शरद पवारांनी शिकायला हवं असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार जनतेची दिशाभूल करतायत, मात्र जनता त्यांच्या बाजूने नाही। ईव्हीएमवर आधी आक्षेप का घेतला नाही असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलेला आहे। जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेला पुन्हा कन्फ्यूज करण्याचं आणि कन्फ्यूज करून पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यामधून करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करतायत। तर एवढ्यावरच न थांबता बावनकुळे यांनी विविध निवडणुकांमधील उमेदवार आणि त्यांची मतांची आकडेवारी एक्स माध्यमावर ट्विट केलेली आहे। बावनकुळे यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहतोय। पवार साहेब, मार्करवाडीमधील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली। तुमच्या माहितीसाठी 2014, 2019 आणि 2024 ची मतांची आकडेवारी देत आहे। 2014ला राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांना 533 मतं, तर महायुती घटक पक्षाच्या सदाभाऊ खोतांना 664 मतं मिळाली होती। एनसीपीचे हेमंत डोळसांना 294 मतं, अपक्ष अनंत खंडागळेंना 979 मतं। दोन 2019ला लोकसभेत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना 956 मतं, राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंना 395 मतं मिळाली। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जानकरांना 1346 मतं मिळाली, तर महायुतीच्या घटक पक्षाच्या सदाभाऊ खोतांना 664 मतं मिळाली। भाजपच्या राम सातपुतेंना 300 मतं मिळाली। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांना 1021 मतं, भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना 466 मतं, तर जानकरांना 843 मतं, भाजपच्या सातपुतेंना 1003 मतं मिळाली। मार्करवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी, अपक्ष, भाजपला साथ दिलेली आहे। त्यामुळे हे गाव पुन्हा एकाची मक्तेदारी नाही।